नमस्कार सर्वांना। श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे। गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं आयुष्य देवो। सर्वांची दुःख दारिद्र्य दूर करो। जसं गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण सजावट करतो, घराची साफसफाई करतो, घरापुढे रांगोळ्या काढतो, तोरण लावतो, अगदी तसंच आता स्वच्छ माझे अंगण हे अभियान सुरू झालेलं आहे। महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांचं दिनांक 28 ऑगस्ट 2024 एक परिपत्रक आहे। स्वच्छ माझे अंगण अभियान राबवण्याबाबत नेमकं हे अभियान काय आहे, या अभियानाचा उद्देश काय आहे, या अभियानासाठी पात्र कुटुंब कोणकोणती आहेत, तर ते सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत स्वच्छ माझे अंगण जे अभियान आहे, त्या अभियानाचा उद्देश जो आहे तो म्हणजे वैयक्तिक स्वच्छतेवरती भर देणे आणि जे कुटुंब वैयक्तिक शौचालयाचा नियमितपणे वापर करणे, खतखड्डे, कंपोस्ट खड्डे यांचा वापर करणे, घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकवरती बंदी, त्याच्यानंतर ज्या वैयक्तिक स्वच्छतेच्या ज्या काही सवयी आहेत त्या जे कुटुंब अंगीकारत आहे तर त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचं अनुकरण करून इतर कुटुंबांनी देखील वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात, हा त्याचा प्रमुख उद्देश आहे। तर या अभियानाअंतर्गत कोणकोणत्या बाबींवरती भर द्यायचा आहे, तर पहिला जे आहे तर ते ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांनी वैयक्तिक शौचालयाचा वापर करणे आणि शौचालयाची देखभाल दुरुस्ती करणे, शौचालयाची दैनंदिन स्वच्छता ठेवणे हे एक त्यामध्ये आवश्यक अशी बाब आहे। त्यानंतरचं 2 नंबरचं जे आहे ते म्हणजे घनकचरा व्यवस्थापन। ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा करणे आणि कचरा जो आहे तो खतखड्ड्यामध्ये टाकणे किंवा त्याचं कंपोस्टिंग तयार करणे किंवा गांडूळ खत तयार करणे किंवा अजून कचऱ्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपला जो घरातील कचरा आहे तो त्याचं व्यवस्थित विलगीकरण करून आणि खतामध्ये त्याचं रूपांतर करणे ही एक 2 नंबरची महत्त्वाची बाब आहे। त्यानंतर 3 नंबरचं जे आहे ते म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन। आपल्या घरातील जे सांडपाणी आहे तर ते त्यासाठी शोषखड्डा करणे, परसबाग करणे किंवा पाझर खड्डा करणे, म्हणजे जे आपल्या घरातील सांडपाणी आहे तर ते बाहेर रस्त्यावर इतरत्र कुठेही आलं नाही पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाने आपल्या सांडपाण्याचं व्यवस्थित असं व्यवस्थापन केलं पाहिजे। तर ही एक महत्त्वाची बाब आहे। तर या अभियानाचा कालावधी कोणता असणार आहे, तर 1 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत हा अभियानाचा कालावधी असणार आहे। या दरम्यान हे अभियान आपल्याला राबवायचं आहे आणि त्यानंतरचं जे आहे 26/9/2024 तर ते 30/9/2024 पर्यंत पडताळणी कालावधी असणार आहे। यामध्ये आपल्या जे कुटुंबांनी जे अभियानात भाग घेतलेला आहे तर त्यांची पडताळणी होणार आहे आणि पात्र कुटुंबांना दिनांक 1/10/2024 रोजी लेखी पत्र दिलं जाणार आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी त्यांचा विशेष असा सन्मान केला जाणार आहे। ज्या ज्या कुटुंबांनी यामध्ये भाग घेतलेला आहे त्यापैकी उत्कृष्ट अशा कुटुंबांना 2 ऑक्टोबर रोजी बक्षीस देऊन विशेष असा सन्मान देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। तुम्हाला देखील या अभियानात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्याकडे कोणकोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे तर ते मी तुम्हाला सांगते। तर सर्वात प्रथम आहे घरगुती खतखड्डा किंवा परसबाग। आपल्या घरातील जो कचरा आहे तर तो आपण खतखड्ड्यात टाकला पाहिजे आणि सांडपाणी जे आहे ते परसबागेमध्ये आपण टाकलं पाहिजे किंवा शोषखड्डा आपण केला पाहिजे। त्यानंतर आहे वैयक्तिक शोषखड्डा, पाझर खड्डा। सांडपाणी व्यवस्थापनासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहे हे मी आधीच सांगितलेलं आहे। त्यानंतर आहे वैयक्तिक शौचालय, त्याचा नियमितपणे वापर केला पाहिजे, शौचालय सुस्थितीत असलं पाहिजे आणि जर आपल्याला शक्य झालं असतं छान शौचालयाची रंगरंगोटी करून घ्या, त्यावरती स्वच्छतेचे संदेश लिहा। त्यानंतर आहे घरगुती कचरा कुंड्या आणि कचरा कुंड्या हे 2 आपण ठेवायच्या आहेत, एक ओला कचरा वेगळ्या कचरा कुंडीत आणि सुका कचरा वेगळ्या याच्यामध्ये, आणि त्याचं विलगीकरण करून आणि त्याचं खतामध्ये रूपांतर करायचं आहे। तर 4 बाबी कोणकोणत्या आहेत, तर ती पहिली आहे घरगुती खतखड्डा किंवा परसबाग, 2 नंबरचे आहे वैयक्तिक शोषखड्डा किंवा पाझर खड्डा, 3 नंबर आहे वैयक्तिक शौचालय आणि 4 नंबर आहे घरगुती कचरा कुंड्या। या 4 बाबी आपल्याकडे असतील तर आपण या स्पर्धेमध्ये किंवा या अभियानामध्ये सहभागी होऊ शकता, त्यासाठी आपण पात्र होऊ शकता। दिनांक 26/9/2024 ते 30/9/2024 पर्यंत ग्रामपंचायत स्तरावरील पाणी व स्वच्छता समितीकडून या आपल्या कुटुंबांची पडताळणी होणार आहे आणि त्यामध्ये पात्र असणाऱ्या कुटुंबांना दिनांक 2 ऑक्टोबर रोजी ग्रामस्तरावरती विशेष असा शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे आणि स्वच्छतेच्या या कार्यामध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। तर आपला देखील 2 ऑक्टोबर रोजी सत्कार झाला पाहिजे, त्यासाठी आपण सर्वांनी स्वच्छ माझे अंगण या स्पर्धेमध्ये, या अभियानामध्ये उतरायचं आहे आणि सर्वांनी यासाठी आपलं योगदान द्यायचं आहे। धन्यवाद।